नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या चालू घडामोडीच्या 1200 सराव प्रश्न संचाच्या सिरीजमधील आज आपला 15वा भाग आहे. ठीक आहे. याच्यामध्ये आपण 851 पासून प्रश्न स्टार्ट करणार आहोत. पण त्यापूर्वी पर्सनली एक मेसेज आलेला एका सरांचा, तर त्यांना उत्तर देते. तर त्यांचा मेसेज असा होता, त्यांचं नाव मी घेणार नाही आहे, की नमस्ते मॅडम, माझं नाव XYZ, मी माजी सैनिक आहे. मी MPSC गट क साठी तयारी करत आहे. मला चालू घडामोडीचा अभ्यास कसा करायचा ते सांगा. मी तुमचे यूट्यूबचे चालू घडामोडीचे व्हिडिओ रोज बघतो. तुम्ही शिकवलेले चांगले समजते व कन्सेप्ट चांगलं क्लिअर होते. तुमची अभ्यासाची टेक्निकबद्दल सांगाल तर बरे होईल. तर आता सर, तुम्ही चालू घडामोडीविषयी मला विचारलेलं आहे आणि शेवटी म्हटलंय तुमच्या अभ्यासाच्या टेक्निकबद्दल सांगितलं तर बरं होईल. आता याच्यात दोन गोष्टी होतात की नेमकं तुम्हाला ओव्हरऑल अभ्यासाचं हवं आहे सगळ्या सब्जेक्टचं का चालू घडामोडीचं. तर तुम्ही पर्टिक्युलरली वरती चालू घडामोडीचं विचारलं आहे, ते मी एक 5 मिनिटात सांगते. तरी तुम्हाला अजून काही हवं असेल तर तुम्ही मला पर्सनल मेसेज करू शकता पुन्हा. ठीक आहे. आता पहिले 5 मिनिट त्या सरांसाठी बोलते आणि ज्यांना नको हवं असेल त्यांनी पुढे स्किप करा व्हिडिओ. ठीक आहे. तर बघा सर, चालू घडामोडी खूप वास्ट विषय असतो, बरोबर. आता तुम्ही पर्टिक्युलरली गट क साठी विचारलेलं आहे. तर गट क साठी म्हटलं तर म्हणजे फरक पडत जातो अभ्यासात. राज्यसेवेचा असेल तर राज्यसेवेसाठी कसं डिस्क्रिप्टिव्ह आलेलं आहे, मग तिथे अजून आवाका वाढतो. जर पूर्ण होल MPSC राज्यसेवेतून पोस्ट काढायची असेल तर. आता गट क साठी म्हटलं तर दोन्ही प्री आणि मेन्स दोन्ही काय आहे, ऑब्जेक्टिव्ह आहेत. त्यामुळे अभ्यासाचा फ्लो बदलतो. UPSC असेल तर त्यानुसार पण करंटचा फ्लो बदलतो. तर आता आपण फक्त आणि फक्त काय गट क च्या दृष्टीने बोलूया. तर पहिली गोष्ट, जर तुम्ही अगदीच नवीन असाल आणि तुम्हाला काहीच माहिती नसेल तर पहिलं, आता मी फक्त करंट अफेअर्स विषयी बोलते. तुम्हाला पहिलं सगळ्यात काय करायचं आहे की करंट अफेअर्सचे तुम्हाला एक तर PYQ माहितीच पाहिजे, प्रश्न कसे पडतात. त्याच्यानंतर खूपच मोठा आवाका असं वाटत असेल, चालू घडामोडी खरंच चालूच असतात नेहमी, बरोबर. त्या दिवसाला बदलत राहतात. एक आपल्याला 1-1.5 वर्षापूर्वीचं 1.5-2 वर्षापूर्वीचं करंट करावं लागतं. जेव्हा आपली एक्झाम असेल त्याचा 1 महिना सोडून द्यायचा त्याच्या आधीचा, आणि त्याच्या आधीचं पूर्ण लेक्चर करून घ्यायचं असतं. त्याच्या आधीचा फक्त 1 महिना सोडायचा आणि बाकीचं 1.5 वर्षाचं सगळं अभ्यास आपल्याला करावा लागतो. ठीक आहे. तर एवढं समजलं तुम्हाला. आता नेमकं करायचं काय, तर खूपही काही टेन्शन घ्यायची गरज नाही. एक तर PYQ आपल्याला माहिती पाहिजे, आणि दुसरी गोष्ट की काय करायचं की आता प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. कोणी मंथली मॅगझिन वापरतं, कोणी डायरेक्ट इयरबुक वापरतं, कोणी तिमाही वापरतं. ठीक आहे. त्या पद्धतीने तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता की तुम्हाला नेमकं कशा पद्धतीने जायचं आहे. ठीक आहे. पण मी जेव्हा माझ्या अभ्यासाच्या फ्लोमध्ये होती तेव्हा मी काय करायची, एक तर चालू घडामोडी ज्या असतात ना त्या एका खट्टी जर तुम्ही वाचायला घेतल्या, इयरबुक घेतलं आणि समजा वर्षभर आपण काहीच नाही केलं, तर 100% आपलं मेंदूपेक्षा हृदयावर ताण येण्याचा चान्स जास्त असतो. त्यामुळे रिलॅक्स माइंडने वर्षभराचे जे काही घडामोडी असतात, आणि काय करायचं, मी डायरेक्ट काय करायची, मी 9:30च्या बातम्या असतात सह्याद्रीच्या, मी एक टायमिंग ठरवून घेतला होता. आणि तेव्हा DD सह्याद्रीचं यूट्यूब चॅनल नव्हतं, आत्ता यूट्यूब चॅनल आहे, बरोबर. मग त्यांच्या जेवढ्या काही न्यूज असतात ज्या टायमाला, त्या सगळ्या त्याच्यावर दिसतात. मग ते आपण आपल्या सवडीनुसार बघू शकतो. पण जेव्हा यूट्यूब नव्हतं त्यांचं चॅनल, तेव्हा 9:30ला DD सह्याद्री लावायची आणि 9:30च्या त्या न्यूज बघायची. एक कोणत्या तरी न्यूज फॉलो करून घ्यायचा. आणि बरं ठीक आहे, तुम्ही DD न्यूज चॅनल जरी फॉलो केला ना, त्याच्यावर ना खूप साऱ्या गोष्टी कळतात. मग आता बघा, ऑस्कर मिळतात, ज्ञानपीठ मिळतो, साहित्य अकादमी, नंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, त्याचे अध्यक्ष कोण होणार आहेत, किंवा आत्ता जे काही युद्धाचे इश्यू आहेत, या सगळ्या गोष्टी सारख्या कानावर पडत राहतात. इव्हन आपल्याला कोणते मंत्री कोणाला कोणत्या म्हणजे कारभार दिलेला आहे कोणत्या व्यक्तीला, तर आपलं ते कोणत्या खात्याचं कोणते मंत्री आहेत हे सुद्धा सहजगत्या पाठ होतं. हे माझे अनुभव आहेत. आता रोजच्या बातम्या याच्यासाठी बघायच्या की ते एक फ्लोमध्ये येतं. जरी आपलं पाठ नाही झालं, पण आपल्याला असं दादासाहेब फाळके पुरस्कार समजा अनाऊन्स झाले, मग आपल्याला कळतं अरे दादासाहेब फाळके पुरस्कार अनाऊन्स झाले. पण जर आपण त्या फ्लोमध्येच नसलो तर एकदम आपल्याला सगळंच जड जातं. ठीक आहे. मग जरी तुम्ही रोजच्या न्यूज बघत राहिले, न्यूजपेपर वाचत राहिले, ज्यांच्याकडे नसेल त्यांनी न्यूजपेपर वाचा. ठीक आहे. आता ज्यांना न्यूजपेपर वाचवायचा कंटाळा येत असेल, ठीक आहे, काही हरकत नाही आहे. मी ह्या मताची आहे. पण तुम्ही न्यूज तर ऐका ॲटलिस्ट.
एक काहीतरी फॉलो करा. त्याच्यानंतर जर तुम्हाला वाटत असेल तिमाही, आता कसं 2026 लागलेलं आहे, मार्च महिना आता संपेल, तर मग तिमाही पण काही काहींच्या आलेल्या असतात. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही ते करू शकतात. आता अभ्यास करताना जेव्हा आपल्या एक्झाम जवळ येतात ना, तेव्हा खूप सारे यूट्यूब चॅनल काय करतात की एक आणि फ्रीमध्ये असतात ते. आणि मी तुम्हाला अगदी खरं तेच सांगणार आहे. मी असं काही कुठे तुम्हाला वेगळ्या पद्धतीने सांगणार नाही. जे जे सगळे मुलं फॉलो करतात तेच मी तुम्हाला सांगणार आहे. आपण आपल्या आपल्या रेग्युलर रोजचं काय घडामोडी चालू आहे, जरी पाठ नाही झाल्या, त्याच्याशी म्हणजे त्याच्या संपर्कात आपण 100% राहायचंच. पाठ नाही झालं तरी रोजच्या न्यूज काय आहेत, काय चालू घडामोडी चालू आहेत, हे आपल्याला 100% माहितीच पाहिजे. म्हणजे माझ्या वेळेस माझे फक्त न्यूज चॅनल बघून माझे प्रश्न निघायचे. मी प्री पास जेव्हा व्हायची ना, तर माझे ऑपअप त्याच्यातून निघायचे, समजलं. तर मग तसंच तुम्हालाही करायचं आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा एक्झाम येते ना, त्याच्या आधी खूप सारे यूट्यूब चॅनल फ्री सिरीज, वर्षभराच्या 1.5 वर्षाच्या फ्री सिरीज टाकायला स्टार्ट करतात. मी असंही नाही म्हणत तुम्ही मला फॉलो करा. तुम्ही ज्यांचं तुम्हाला आवडेल ना, त्यांचं फॉलो करा, काही हरकत नाही. आणि मग ते 1.5 वर्षाचं ना खूप व्यवस्थित होऊन जातं. आता जर आपलंच बघायचं गेलं तर आता हे जे 1200 सराव प्रश्नांचं पुस्तक आहे, याच्यात फक्त डिसेंबर मंथच्या सरांनी कंप्लीट केलेलं नाही आहेत. आय थिंक सो. सरांनी सांगितलं की त्यांच्या नंबरला हाय करायचं, मग ते डिसेंबर महिन्याचं PDF 100 प्रश्नांचं आपल्याला ते देणार होते. तर तुम्ही तसं करू शकता. मग हे झालं. किंवा आता सरांचं जे इयरबुक आहे, हे बघा, हे इयरबुक आहे, हे पण तुम्ही मग वाचू शकतात. मग सोपं जातं आपल्याला समजायला. पण आपल्याला घडामोडीच काही माहिती नाही ना, आपण बसलो करायला तर मग डोक्याला ताण येऊ शकतो. त्याच्यानंतर हे वार्षिकी आहे, हे पण छान पुस्तक आहे. तर असे मी 2 पुस्तकं हे फॉलो करते, आदरणीय विठ्ठल बडे सर, आदरणीय देवा जाधवर सरांची पुस्तकं. तर तुम्हाला जर बाकी काहीच नसेल फॉलो करायचं आणि तुम्हाला समजा माझे लेक्चर लेंदी वाटत असेल, तर तुम्ही दुसरे कोणाचे फॉलो करा. पण मी तुम्हाला सांगते, तुम्ही कोणाचेही फॉलो करणार ना, तर अक्षरशः 10-10 तासाचे लेक्चर्स तयार झालेले आहेत. तर त्यामुळे तुम्हाला कष्ट घेणं भाग आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर PYQ एक बघाल, रोजच्या चालू घडामोडी, एक तर तुम्ही न्यूजपेपर वाचा किंवा तुम्ही न्यूज बघा. त्याच्यानंतर तुम्ही हे लेक्चर सिरीज किंवा डेली न्यूज ॲनालिसिस तुम्ही एखाद्याचं फॉलो केलं, तुम्ही ते करू शकतात. मी तर नाही, मी नव्हतं जमत मला, मी माझ्या न्यूजच बघत आलेली आहेत. त्याच्यानंतर एखादी यूट्यूब चॅनल तुम्हाला आवडत असेल, समजा तुम्हाला माझेच व्हिडिओ आवडत असतील, तर आता हे जे मी करते आहे हे पूर्ण 2025चं, तर तुम्ही जर हे फॉलो केलं, हे इयरबुक, नंतर हे 2 पुस्तकं पुन्हा सांगते, हे इयरबुक, नंतर हे एक पुस्तक आणि हे एक पुस्तक, हे जर तुम्ही फॉलो केले, तुमचे 2025चं पूर्ण इयरबुक म्हणजे वर्षाचं कंप्लीट होऊन जातं. मग 2026चे आता येतील ते मी तुमचे रेकॉर्ड करायला सुरुवात करेल. म्हणजे असं तुमचं होऊन जातं. तुम्ही दुसरं कोणाचं फॉलो करू शकता ज्यांचं तुम्हाला आवडतं. तर माझ्या दृष्टीने तरी अशा पद्धतीने तुम्ही करंटचा स्टडी करू शकतात. ठीक आहे. आणि मी इथे कुठेही तुम्हाला हे सांगत नाही की तुम्ही न्यूजपेपर घ्या आणि मग तुम्ही नोट्स काढा. जमत असेल तर तुम्ही 100% करा. मी सरळसोट जे काही माझा एक्सपिरियन्स आहे त्याचा मी सार तुम्हाला सांगितलेला आहे. कारण ह्या गोष्टी माझ्याकडनं पॉसिबल झाल्या नाहीत. एवढं आहे की मी तुम्हाला विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी स्वतः बसते आणि तुम्हाला सगळं एकत्र करून देत असते. फॉर एक्झाम्पल, सगळ्या एक्झरसाइज असतील त्या मी तुम्हाला सगळ्या एक्झरसाइजेस, युद्ध सराव एकत्र करून देते, ऑपरेशन्स एकत्र करून देते. हे जर तुम्हाला तुमच्या लेवलला जमत असतील तर 100% तुम्ही त्या पद्धतीने फॉलो करा, इंडेक्सेस वगैरे. म्हणजे तुम्हाला समजलं ना कशा पद्धतीने करायचं. एक इयरबुक कोणाचं पण फॉलो करा, तुम्ही कोणाचंही फॉलो करा. मी यांचं वापरते म्हणून तुम्ही त्यांचंच वापरलं पाहिजे असंही नाही. तुम्हाला ज्यांची लँग्वेज छान वाटेल, सोपी वाटेल, तुम्ही त्यांचे पुस्तकं फॉलो करा. आणि फक्त एवढंच आहे की ते पुस्तकं तुम्हाला तेव्हाच सोपे जातील जेव्हा तुम्हाला वर्षभराच्या थोड्याफार घडामोडी माहिती असतील. नाही तर मग थोडासा ताण येईल डोक्याला. आणि असं नाही की माहिती नसेल तर मग आपल्याला खूपच अवघड जातं का, असंही काही नाही, होऊन जातं पाठ. ठीक आहे. मग जेव्हा आपण हळूहळू याच्यात जुनं होत जातो तर मग आपल्याला सगळ्या गोष्टींमधला फरक कळायला लागतो की म्हणजे साहित्य क्षेत्रातले पुरस्कार कोणते, मग राष्ट्रीय लेवलचे कोणते, इंटरनॅशनल लेवलचे कोणते. फॉर एक्झाम्पल, इंटरनॅशनल लेवलला नोबेल पुरस्कार साहित्यातला, नंतर मॅन बुकर, इंटरनॅशनल बुकर, मग राष्ट्रीय स्तरावरचा ज्ञानपीठ, साहित्य अकादमी, सरस्वती सन्मान. तर मग ह्या गोष्टी आपण हळूहळू पुढे जातो ना, तर ते आपल्याला स्वतःहून आकलन व्हायला लागतात. पण जर शिक्षक असतील तुम्हाला चांगले गाईड करणारे, आता मी स्वतः ऑफलाईन बॅचेसला ह्या पद्धतीनेच शिकवते. सगळे पुरस्कार एकत्र करून अशा वेगवेगळ्या पद्धतीने मी त्यांना शिकवत असते. मग तुम्ही मला
या पद्धतीने म्हणजे ऑफलाईनला तर मी स्टार्ट केलं आहे ह्या पद्धतीने शिकवायला हां. आणि ह्या सरांच्या पुस्तकात पण छान दिलेलं असतं, तर तुम्ही अशा पद्धतीने अभ्यास करू शकता. हे जस्ट मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेलं आहे. तरी तुम्हाला काही वाटत असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता, ठीक आहे. तर सुरुवात करूया आपण आजच्या लेक्चरला. बघा, पहिला प्रश्न काय आहे, खालीलपैकी बरोबर विधान ओळखा. तर वरीलपैकी सर्व विधानं बरोबर आहेत. आपण वाचून घेऊ. लांडगा कॉरिडॉरचे मॅपिंग करणारे पहिले राज्य पश्चिम बंगाल. भारतातील पहिले महिला टुरिस्ट फ्रेंडली राज्य केरळ. आणि जगातील पहिला सिरेमिक वेस्ट पार्क उत्तर प्रदेश. बघा, लांडगा कॉरिडॉर मॅपिंग करणारे पहिले राज्य पश्चिम बंगाल. भारतातील पहिले महिला टुरिस्ट फ्रेंडली राज्य केरळ. आणि जगातील पहिला सिरेमिक वेस्ट पार्क उत्तर प्रदेश. हां, आता जे मी तुम्हाला सांगितलं ना, जे काही तुम्हाला करंट अफेअर्स, ह्याच्यात एकही गोष्ट मी जे फॉलो केलं तेच मी तुम्हाला सांगितलं आहे, ठीक आहे. जेव्हा एक्झाम येते ना आपली, तेव्हा खूप सारे असतात जे इयरबुक कंप्लीट करून घेतात आपलं, किंवा मी खूप आधीपासून स्टार्ट करते इयरबुक, किंवा आता कंबाईन येणार आहे तर माझ्याही डोक्यात आहे आपण मागचं आणि ह्या वर्षीचं मिळून एक कंबाईन पॅकेज आणायचं, म्हणजे तुम्हाला फ्रीमध्येच देणार मी, त्याचे कोणतेही मी पैसे चार्ज करणार नाही. पण हे कितपत पॉसिबल होतं. हां, असे जर तुम्हाला देत असतील ना, तर असे लेक्चर 100% फॉलो करायचे. तर मग असा फायदा होतो. बाकी खूप काही वेगळं मला तुम्हाला सांगण्यासारखं नाही आहे. तुम्हाला अगदीच मला साधं वाटलं असेल तर, पण जे खरं आहे तेच मी तुम्हाला सांगितलं. तुम्ही या पद्धतीने गोष्टी फॉलो करू शकतात, ठीक आहे. बघा, नमो युवा रन मोहीम ब्रँड ॲम्बॅसेडर कोण आहे, तर मिलिंद सोमन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त चलो जीत है या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त लघु चित्रपट देशभरात दाखवण्यात आला. या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत, तर मंगेश हडवळे. पुढे बघा, कबुतरांमध्ये मानवी आरोग्यावर होणाऱ्या परिणामांच्या पार्श्वभूमीवर नेमलेल्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत, तर विजय केंदवाड. पुढे, 5वी जागतिक सागवान परिषद 2025 डॅश या राज्यात सप्टेंबर 2025 मध्ये पार पडली. 5वी जागतिक सागवान परिषद 2025 तर कुठे, केरळमध्ये पार पडली. पुढे बघा, पापुआ न्यू गिनीच्या 50व्या स्वातंत्र्य दिनाच्या समारंभात डॅश भारतीय युद्धनौकेने भाग घेतला होता, INS कदमत. आणि एक आहे, मला एक सांगायचं आहे, जर मी तुम्हाला हाऊ टू कॉन्टॅक्ट मी असा एक व्हिडिओ स्वतः सेपरेट बनवून पाठवला आहे ना, त्याचे रूल्स थोडे फॉलो करा. जे मी तुम्हाला सांगितलं आहे ना, ते कृपया सगळी माहिती तुम्ही सांगत चला. मला सांगायला लावू नका की मग तुमची डिस्ट्रिक्ट कोणती आहे. मी ज्या गोष्टी तुम्हाला मेन्शन केल्या आहे की ह्या गोष्टी मला तुमच्याकडून हव्याच आहे. आता जेवढे माझ्या संपर्कात आहे व्हॉट्सअपला, ते सगळ्या विद्यार्थ्यांनी मला त्यांची माहिती जेवढी मी सांगितली आहे तेवढी तर ते मला देतात. आणि माझी माहिती तुम्हाला माहिती आहे माझ्याविषयी पण सगळं, तर तेवढ्या फक्त गोष्टी माहिती असू देत जा. मला म्हणायला नका लावत जाऊ की कृपया मला तुम्ही सांगा म्हणून, ठीक आहे. आणि अजून एक, असंही नका करत जाऊ की फक्त तुम्ही हाय म्हणताय, तुमचा प्रश्न विचारताय आणि तुम्ही स्वतःचं काहीही सांगत नाही. तुम्हाला जर माझ्याशी कम्युनिकेशन ठेवायचं आहे, तुम्हाला जर माझी हेल्प हवी आहे, तर तुम्ही अशा पद्धतीने कृपया माझ्याशी संपर्कात पण राहू नका आणि माझ्याशी नातंही ठेवू नका. जर तुम्ही माझा नंबर घेता आहात ना, माझे रूल्स अँड रेग्युलेशन्स तुम्हाला फॉलो करावे लागतील. आणि मी काय असं खूप वेगळं सांगितलं नाही. माझं नाव तुम्हाला माहिती असेल तर तुमचं नाव मला माहिती पाहिजे. मी कोणत्या राज्यातली आहे हे राज्यातली नाही, मी जर कोणत्या डिस्ट्रिक्टमधली आहे हे तुम्हाला माहिती आहे. तुम्हालाही ती गोष्ट माहिती पाहिजे मला तुमच्याबद्दलची. तुमचं क्वालिफिकेशन मला माहिती पाहिजे. ह्याच गोष्टी आहे बेसिक. आणि तुम्ही कसली तयारी करता. जर तुम्हाला ह्या गोष्टी देणं होत नाही आणि तुम्ही फक्त मला हाय करता आणि तुम्ही मला तुमचा प्रश्न विचारता, माझ्याकडून हेल्पची अपेक्षा करता, तर असं माझ्याकडून तरी नाही होणार. आता जेवढे मुलं माझ्या संपर्कात आहे त्यांना माहिती आहे माझं नेचर कसं आहे, माझा स्वभाव कसा आहे. पण जिथे मला स्ट्रिक्ट राहायचं आहे तिथे मी 100% राहणारच आहे, ठीक आहे. तर थोडे रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉलो करत जा आणि त्याच्यानंतर माझ्याकडून काही गोष्टींची अपेक्षा करत जा, ठीक आहे. पापुआ न्यू गिनीच्या 50व्या स्वातंत्र्य दिनाच्या समारंभात
भारतीय युद्धनौकेने भाग घेतला होता तो कोणी? INS कदमा. इंडिया ट्रॅव्हल अवॉर्ड्स 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट राज्य पर्यटन मंडळ पुरस्कार डॅश डॅश राज्याला प्रदान करण्यात आला तर मध्य प्रदेशला. ठीक आहे. पुढे बघा, सप्टेंबर 2025 मध्ये निधन झालेले संकर्षण ठाकूर यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिलं नाहीये? कोणतं लिहिलं नाहीये? तर बघा, फक्त लिहिलेलं नाहीये म्हणजे पप्पू यादव हे पुस्तक लिहिलेलं नाहीये. मग बाकीचे हे जे 4 आहेत ते लिहिलेले आहेत. लालू यादव, द अनमेकिंग ऑफ बिहार, सिंगल मॅन, द ब्रदर्स बिहारी हे पुस्तक त्यांनी लिहिलेले आहे. कोणी? संकर्षण ठाकूर यांनी. पुढे, जागतिक वननिधीमध्ये गुंतवणूक करणारा जगातील पहिला देश कोणता? तर ब्राझील. पुढे, बेरेचिड येथे आयोजित पहिल्या परदेशी संरक्षण उत्पादन सुविधेचे उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. सदर ठिकाण कोणत्या देशात आहे? तर मोरोक्को या देशात आहे. SL भैरप्पा डॅश डॅश तर वरील सगळी विधानं आहेत ती बरोबर आहेत. तर SL भैरप्पा प्रख्यात कन्नड कादंबरीकार. पर्व ही भैरप्पा यांची कादंबरी प्रचंड गाजली. त्यांना भारत सरकारचे पद्मभूषण व पद्मश्री हे पुरस्कार मिळाले. पुढे, गेट्स फाउंडेशनच्या गोलकीपर्स चॅम्पियन्स पुरस्काराने खालीलपैकी कोणास गौरविण्यात आले? तर बघा, 3 जणांना गौरवण्यात आलं. मग कोणाला? तर अभय बंग, राणी बंग आणि नवीन ठाकर यांना. अण्णा हजारे यांना नाही. पुढे, सप्टेंबर 2025 मध्ये डॅश डॅश देशात UPI सुरू करण्यात आले? तर कतार या देशामध्ये UPI सुरू करण्यात आले. भारतीय वंशाच्या बुकर विजेत्या लेखिका किरण देसाई यांच्या डॅश डॅश पुस्तकांचे 2025च्या बुकर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. भारतीय वंशाच्या बुकर विजेत्या लेखिका किरण देसाई यांच्या द लोनलीनेस ऑफ सोनिया अँड सनी या पुस्तकांचे 2025च्या बुकर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. पुढे, खालील विधाने लक्षात घ्या आणि 3ही विधानं योग्य आहेत. तर बघा, ती विधानं काय आहेत? ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेने भारतातील पहिल्या ADAS टेस्ट सिटी या प्रकल्पाची निर्मिती केली. पुढे, पुण्यातील तळेगाव जवळील टाकवे तालुका मावळ येथे हा प्रकल्प आहे. तर ADASचं फुल फॉर्म ॲडव्हान्स ड्रायव्हर असिस्टंट सिस्टीम. प्रगत चालक सहाय्यक प्रणाली म्हणजेच काय? ॲडव्हान्स ड्रायव्हर असिस्टंट सिस्टीम अर्थात ADAS हे तंत्रज्ञान वाहनांच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मदत करते. पुढचा प्रश्न, लंडनमधील महाराष्ट्र भवनासाठी राज्य शासनाकडून डॅश डॅश कोटी निधी देण्यात आला? तर 5 कोटी. पुढे, ऑपरेशन सिंदूर हे पुस्तक कोणी लिहिले? तर हे पुस्तक लिहिलेलं आहे कवलजीत सिंह ढिल्लो. आता इथे 4 आहे लिहिलेलं, पण याचं उत्तर 3 आहे. कवलजीत सिंह ढिल्लो. पुढे, अग्नि प्राईम या क्षेपणास्त्राची रेल्वेतून यशस्वी चाचणी कधी घेण्यात आली? 24 सप्टेंबर 2025 रोजी. हवाई दलातील MiG-21 तर 3ही विधानं बरोबर आहेत. हवाई दलातील MiG-21 हवाई दलातून निवृत्त कधी? 26 सप्टेंबर 2025. हे विमान 1963 मध्ये चंदीगड येथे हवाई दलात दाखल. या लढाऊ विमानाला उडणारी शवपेटी म्हणतात. पुढे बघा, संरक्षण मंत्रालयाने सप्टेंबर 2025 मध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड बरोबर तेजस MK-1A या लढाऊ विमानासाठी किती कोटीचा करार केला? तर 62,370 कोटी. खालीलपैकी बरोबर विधान ओळखा आणि सगळी विधानं बरोबर आहेत. भारतातील पहिले AI सक्षम निसर्ग अनुभव केंद्र बेतवा नॅशनल पार्क. भारतातील पहिला खाजगी तेलसाठा कर्नाटक. व्हॉट्सअप आधारित प्रशासन प्लॅटफॉर्म सुरू करणारे राज्य आंध्र प्रदेश. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने सप्टेंबर 2025 मध्ये डॅश डॅश देशाचे क्रिकेट बोर्डाचे सदस्यत्व रद्द केले? कोणाचे? अमेरिकेचे. द्रव्य पोर्टल कशा संदर्भात आहे? तर आयुर्वेद संदर्भात आहेत. पुढे बघा, सप्टेंबर 2025च्या माहितीनुसार भारतात एकूण किती रामसर स्थळे आहेत? तर 93 रामसर स्थळं आहेत. सप्टेंबर 2025 मध्ये गोकुळ जलाशय आणि उदयपूर सरोवरास रामसर स्थळांचा दर्जा मिळाला. ही ठिकाणं कोणत्या राज्यात आहे? तर बिहार राज्यात आहे. हे नीट लक्षात ठेवा. गोकुळ
जलाशय आणि उदयपूर. उदयपूर म्हटलं तर आपल्याला असं राजस्थान वगैरे वाटू शकतं. गोकुळ आणि उदयपूर कुठे आहे जलाशय? बिहारमध्ये. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम UNEP युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्रामकडून देण्यात येणारा यंग चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला? जिनाली मोदी यांना. पुढे महाराष्ट्र राज्यात किती ठिकाणी संरक्षण कॉरिडॉरचा प्रस्ताव आहे? तर 3 ठिकाणी. पुढे बघा, डॅश डॅश या जिल्ह्यात महाराष्ट्रातील प्रस्तावित स्टील सिटी उभारण्यात येणार आहे? तर गडचिरोली या जिल्ह्यात. पुढे डॅश डॅश या कंपनीद्वारे स्वदेशी तंत्रज्ञान वापरून मोबाईलसाठी लागणारी 4G यंत्रणा सप्टेंबर 2025 पासून सुरू करण्यात आली. तर BSNL या कंपनीद्वारे स्वदेशी तंत्रज्ञान वापरून मोबाईलसाठी लागणारी 4G यंत्रणा सप्टेंबर 2025 मध्ये सुरू केली. पुढे बघा, संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत ऑपरेशन सिंदूर संदर्भात ठाम भूमिका सप्टेंबर 2025 मध्ये डॅश डॅश यांनी मांडली? तर पटेल गेहलोत यांनी. 2025चा वैद्यकशास्त्रातील नोबेल खालीलपैकी कोणास मिळाला नाही विचारतात? नाही, तर जॉन क्लार्क यांना मिळाला नाही. मग कोणाला मिळाला? शिमोन साकागुची, फ्रेडरिक रॅम्सडेल आणि मेरी ब्रुनको. काय म्हणताय? वैद्यकशास्त्रातील नोबेल. 2025चा भौतिकशास्त्रातील नोबेल खालीपैकी कोणास मिळाला नाही? भौतिकशास्त्रातील कोणाला मिळाला नाही? उमर यागी यांना. मग कोणाला मिळाला? जॉन क्लार्क, नंतर मिशेल डेवोरेट आणि जॉन मार्टिनिस. आता इथे वैद्यकशास्त्रातील नोबेल कोणाला मिळाला नाही? इथे जॉन क्लार्क. मग यांना मिळाला कोणता होता बघा? वैद्यकशास्त्रातील, मेडिकलमधला. ठीक आहे, ह्या अशा गोष्टी लक्षात ठेवायच्या. पुढे 2025चा रसायनशास्त्रातील नोबेल खालीपैकी कोणास मिळाला नाही? तर रिचर्ड रॉबसन यांना मिळाला नाही. हां, मग कोणाला मिळाला? उमर यागी, सुसुमू कितागावा आणि जॉन मार्टिनिस. 2025च्या साहित्यातील नोबेल लास्लो क्रास्ना होरकाई यांना प्राप्त झालं. ते कोणत्या देशातील आहे? हंगेरी. मारिया कोरिना मचाडो यांच्याविषयी काय खरे नाही? तर काय खरे नाही? डेमोक्रॅटिक नावाची स्वयंसेवी संस्था स्थापन केली, हे खरं नाही. बाकीचे जे 3 विधानं आहेत ते खरे आहेत. 2025चा शांततेचा नोबेल पुरस्कार प्राप्त व्हेनेझुएलाच्या आयर्न लेडी म्हणून ओळख. त्यांचा 2025 मध्ये टाइम मासिकाने जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये समावेश केला. ठीक आहे, पुढे बघा, 2025चे अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार एकूण किती व्यक्तींना देण्यात आले? तर एकूण 3 व्यक्तींना देण्यात आले. नोबेल पुरस्काराची सुरुवात कधी करण्यात आली? 1901 मध्ये. नंतर नोबेल पुरस्कार एकूण किती क्षेत्रासाठी दिला जातो? एकूण 6 क्षेत्रासाठी दिला जातो. पुढे अर्थशास्त्र नोबेल पुरस्कार देण्याची सुरुवात कधीपासून झाली? 1969 पासून. ऑल्फ्रेड नोबेल बरोबर विधानात दोन्ही बरोबर आहेत. ऑल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ दरवर्षी नोबेल पुरस्काराचे वितरण 10 डिसेंबरला होते. ऑल्फ्रेड नोबेल हे स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ. ठीक आहे, पुढे नोबेल पुरस्कार प्राप्त पहिली भारतीय व्यक्ती कोण? तर रवींद्रनाथ टागोर. नंतर नोबेल फाउंडेशनच्या नियमांनुसार प्रत्येक क्षेत्रात जास्तीत जास्त डॅश डॅश व्यक्तींची निवड केली जाते, तर 3 व्यक्तींची. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, शरीरशास्त्र आणि साहित्यातील नोबेल डॅश डॅश या शहरात दिले जातात, तर स्टॉकहोम. शांततेचा नोबेल पुरस्कार डॅश डॅश या शहरात दिला जातो, तो नॉर्वेमध्ये. पुढे बघा, नोबेल पुरस्कार मिळवणारी पहिली महिला कोण? मेरी क्युरी. आल्फ्रेड नोबेलच्या मृत्यूपत्रात स्थापित केलेला मूळ नोबेल पुरस्कार यामध्ये डॅश डॅश ही श्रेणी नाही. कोणती? अर्थशास्त्र ही श्रेणी नाही. ठीक आहे, पुढे बघा, 2 वेगवेगळ्या क्षेत्रातील नोबेल पुरस्कार मिळवणारी व्यक्ती कोण आहेत? मेरी क्युरी. नोबेल पुरस्कारांची नामांकने किती वर्षांनंतर सार्वजनिक केली जातात? 50 वर्षांनंतर. देशातील व्यक्तींना आतापर्यंत सर्वाधिक नोबेल पुरस्कार मिळाले आहेत, तर कोणत्या? अमेरिका देशातील. आल्फ्रेड नोबेल यांचा जन्म डॅश डॅश या वर्षी झाला? 1833 साली. ठीक आहे, आतापर्यंत भारतातील किती व्यक्तींना नोबेल पुरस्कार मिळाला आहे? 9 व्यक्तींना. नोबेल पुरस्कार प्राप्त पहिल्या भारतीय महिला मदर तेरेसा आहेत. त्यांना कोणत्या क्षेत्रासाठी नोबेल पुरस्कार मिळाला? शांततेसाठी. 2025 मध्ये नोबेल पुरस्कारास किती वर्ष पूर्ण झाली? 125 वर्ष पूर्ण झाली. नोबेल विजेते कुटुंब म्हणून क्युरी कुटुंबास ओळखले जाते. सदर कुटुंब कोणत्या देशातील आहे? फ्रान्समध्ये.
मेरी क्युरी यांना 2दा नोबेल पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी मिळाला? योग्य क्षेत्र निवडा, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र. ठीक आहे. बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? मनन कुमार मिश्रा यांची. पुढे बघा, छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकाचा नवीन स्थानक कोड काय आहे? तर CPSN. ठीक आहे. पुढे बघा, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाद्वारे आयोजित मानवी हक्क विषयावर आयोजित डॅश डॅश लघुपटाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. तर किरण अ रे ऑफ होप या चित्रपटाला. सहकारी संस्थांच्या केंद्रीय निबंधकाचे देशातील पहिले क्षेत्रीय कार्यालय डॅश डॅश येथे आले, तर पुणे येथे. ठीक आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेने डॅश डॅश पासून केंद्रीय तंबाखू संशोधन संस्थेचे नाव बदलून राष्ट्रीय व्यावसायिक कृषी संशोधन संस्था असे ठेवले आहे, तर जानेवारी 2025 पासून. पुढे बघा, निवडणुकीत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल डॅश डॅश राज्याला पहिल्यांदाच सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राज्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, तर झारखंड राज्याला. खालीलपैकी योग्य विधान ओळखा. तर बघा, योग्य विधान वाचून घेऊ. महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री वसंतराव नाईक. महाराष्ट्राचे सर्वात कमी काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. त्याच्यानंतर महाराष्ट्राचे सर्वाधिक 4 वेळा मुख्यमंत्री शरद पवार. आणि महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री विलासराव देशमुख. हे शेवटचं विधान चुकीचं आहे. पुढचा प्रश्न बघा, इन पर्स्युएट ऑफ डेमोक्रेसी बियॉन्ड द पार्टी लाईन्स हे आत्मचरित्र कोणाचे? नजमा हेपतुल्ला यांचे. आयकर विधेयक 2025 चे परीक्षण करण्यासाठी डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली, तर वैजयंत पांडा यांच्या अध्यक्षतेखाली. एरो इंडिया 2025 त्याच्याविषयी योग्य विधान ओळखायचं आहे. तर फेब्रुवारी 2025 मध्ये बेंगळुरू येथे आयोजन हे विधान योग्य आहे. आणि आशियातील सर्वात मोठे अवकाश व संरक्षण प्रदर्शन हे विधान बरोबर आहे. चुकीचे विधान बघा, एरो इंडियाची सुरुवात 1994 ला झाली आणि 2025 ची 14वी आवृत्ती हे शेवटचे 2 विधानं चुकीचे आहेत. पुढे बघा, केंद्र सरकारने सकल देशांतर्गत उत्पादन GDP साठी नव्याने आधारभूत वर्ष म्हणून कोणते वर्ष घोषित केले? 2022-2023. ठीक आहे. पुढे बघा, आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स फ्रेमवर्क करार. योग्य विधान बघा, 23 जानेवारी 2025 पासून अंमलात आणि 4 फेब्रुवारी 2025 पासून कायदेशीर अस्तित्व म्हणून मान्यता. फेब्रुवारी 2025 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल नुसार भ्रष्टाचार धारणा निर्देशांकामध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो? तर 96वा क्रमांक लागतो. प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजनेअंतर्गत उच्च शिक्षण घेण्यासाठी डॅश डॅश लाख रुपयांचे शैक्षणिक कर्ज देण्यात येते, तर 10 लाख रुपये. नरेंद्र मोदी यांचा फेब्रुवारी 2025 मध्ये अमेरिका दौरा डॅश डॅश. तर विधान बघा, दोन्ही विधानं बरोबर आहेत. अमेरिका दौऱ्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींना अवर जर्नी टुगेदर हे पुस्तक भेट दिलं आणि या दौऱ्यात एलॉन मस्क यांनी मोदींना हिटशील्ड भेट म्हणून दिले. दोन्ही विधानं बरोबर आहेत. पुढे बघा, अयोग्य जोडी. तर ऑपरेशन रायझिंग लायन, इस्रायलने इराणवर हल्ला. ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 3, इराणने इस्रायलवर हल्ला. ऑपरेशन मिडनाईट हॅमर, अमेरिकेने इराणवर हल्ला. आणि ऑपरेशन, हे जे 3 आहेत हे बरोबर आहेत. आणि ऑपरेशन फाल्कन हे हत्तींचे संरक्षण हे चुकीचं विधान आहे. ऑपरेशन फाल्कन आय थिंक आसाम राज्याचं आहे आणि ते 1 हॉर्न रायनो, एक शिंगी गेंड्याच्या संवर्धनासाठी ते आहे. एकदा तुम्ही क्रॉस चेक करून घ्याल. जेवढं मला आठवतं तेवढं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. क्रॉस चेक करा पण. ऑपरेशन फाल्कन रिलेटेड टू व्हॉट? ठीक आहे, मी चेक केलेलं नाही आहे आता. भारत आणि इजिप्तमध्ये फेब्रुवारी 2025 मध्ये खालीलपैकी कोणता युद्ध सराव पार पडला? तर सायक्लोन 3. पुढे, जगातील सर्वात उंच मोटार करण्यायोग्य रस्ता. बरोबर विधान, 3ही बरोबर आहेत. लडाखमधील उमलिंगला पास हा जगातील सर्वात उंच मोटार करण्यायोग्य रस्ता, जो सुमारे 19,300 फूट उंचीवर आहे. हा रस्ता भारतातील लष्करातर्फे तयार करण्यात आला. ठीक आहे. पुढे बघा, लडाखचा समावेश राज्यघटनेच्या परिशिष्टामध्ये करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे. तर कोणत्या परिशिष्टात? 6व्या परिशिष्टात. त्याच्यानंतर ड्युरंड चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर फुटबॉल. भारतातील पहिला स्वदेशी स्वयंचलित जैव वैद्यकीय कचरा उपचार प्रकल्प डॅश डॅश शहरात सुरू
करण्यात आला तर नवी दिल्लीमध्ये सुरू करण्यात आला. R-37M क्षेपणास्त्र डॅश डॅश देशाने विकसित केले, तर रशियाने विकसित केले. R-37M क्षेपणास्त्र रशियाने विकसित केले. पहिले ऑलिम्पिक ई स्पोर्ट्स गेम 2027 डॅश डॅश देशात होणार आहे, सौदी अरेबियामध्ये होणार आहे. पहिले ऑलिम्पिक ई स्पोर्ट्स गेम 2027 सौदी अरेबियात होणार आहे. विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस डॅश डॅश रोजी साजरा केला जातो, तर 11 फेब्रुवारी रोजी. फेब्रुवारी 2025 मध्ये व्यायाम सायक्लोन म्हणजे एक्झरसाइज सायक्लोन हा युद्ध सराव भारत आणि डॅश डॅश या देशांदरम्यान पार पडला, तर इजिप्त. भारत आणि इजिप्त. आत्ताच आपण एक बघितला होता, हे बघा सायक्लोन युद्ध सराव कुठे, भारत आणि इजिप्त. 2025 मध्ये बिमस्टेक युवा शिखर परिषद भारतातील डॅश डॅश या शहरात पार पडली, तर गांधीनगरमध्ये. युवा शिखर परिषद. त्याच्यानंतर खालील विधाने लक्षात घ्या आणि तीनही विधानं बरोबर आहेत. 2025 मधील नो मनी फॉर टेरर परिषद म्युनिक जर्मनी येथे पार पडली. नो मनी फॉर टेरर ही 2018 मध्ये सुरू झालेली आंतरराष्ट्रीय परिषद आहे. हा उपक्रम गुप्तचर माहितीची देवाणघेवाण, कायदेशीर सहकार्य आणि दहशतवादाच्या वित्त पुरवठ्यावरील धोरण विकासासाठी एक व्यासपीठ प्रदान करतो. ठीक आहे. स्टारलिंक ही सॅटेलाइट आधारित इंटरनेट सेवा डॅश डॅश कंपनीद्वारे चालवली जाते, तर स्पेसएक्स. नंतर हॉकी संघाने डॅश डॅश हॉकी संघाने 15वी हॉकी इंडिया सिनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा 2025 जिंकली, तर झारखंड हॉकी संघाने. 2025च्या वित्तीय स्वास्थ्य निर्देशांकात डॅश डॅश राज्याने अव्वल स्थान पटकावले, तर ओडिशा राज्याने अव्वल स्थान पटकावले. महिला उद्योजकांना समर्थन देण्यासाठी लखपती बाईदेव योजना सरकारने सुरू केली. कोणी? आसाम सरकारने. नंतर मार्च 2025 मध्ये डॅश डॅश राज्याने जलसंवर्धनासाठी जलगंगा संवर्धन अभियान सुरू केले, तर मध्य प्रदेश राज्याने. शहरी भूसर्वेक्षणासाठी नक्षा कार्यक्रम डॅश डॅश या विभागाने सुरू केला, तर भूमी संपदा विभाग. आंतरराष्ट्रीय शूटिंग स्पोर्ट्स फेडरेशन वर्ल्ड कप 2025 मध्ये भारताने पदतालिकेत कितवा क्रमांक पटकावला? 3रा क्रमांक पटकावला. जून 2025 मध्ये डॅश डॅश देशात अधिकृतपणे ब्रिक्स मध्ये भागीदार देश म्हणून प्रवेश केला आहे, तर कोणी? व्हिएतनामने. आंतरराष्ट्रीय कौटुंबिक निधी हस्तांतरण दिन डॅश डॅश या दिवशी साजरा केला जातो, तो 16 जून रोजी साजरा केला जातो. गुगलने आशिया पॅसिफिक प्रदेशातील आपले पहिले सेफ्टी इंजिनिअरिंग सेंटर कुठे सुरू केले? तर हैदराबादमध्ये. ठीक आहे. तर अशा पद्धतीने 943 पर्यंत आपण करणार होतो. 943वा प्रश्न बघून घेऊ. दिवाणी न्यायाधीश पदासाठी परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी या परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी डॅश डॅश वर्षांचा सराव केलेला असावा, अशी अट सर्वोच्च न्यायालय बंधनकारक केली आहे, तर किती वर्षांचा? 3 वर्षांचा. तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ आपला इथेच समाप्त होतो. धन्यवाद.